मला मला एक वाक्य म्हणायचं. महायुतीमध्ये खूप आलबेल आहे, खूप समन्वयाने चाललाय. एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांडायला लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे त्याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करतात. व्यक्त नाही केली तर म्हणून आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं. अमित शहा काल महाराष्ट्र दौऱ्यावरती होते. एकनाथ शिंदेंनी अर्थखात्याकडे फायली मंजूर होत नसल्याची तक्रार अमित शहाकडे केल्याची माहिती मिळते. त्याच्यामध्ये काय अशा माहित्या तुम्हाला जास्त असतात, याचं कारण तुम्हाला दिवसभर टेबलवर कागद पेन घेऊन स्टोऱ्या तयार करायच्या असतात. अशा काही स्टोऱ्या तयार करण्यामध्ये तुमची क्षमता कमी पडली, अशा स्टोऱ्या तयार करण्यात मी पण तुम्हाला मदत करेन. नाही, मात्र महायुतीमध्ये काय आलबेल मला मला एक वाक्य म्हणायचं. महायुतीमध्ये खूप आलबेल आहे, खूप समन्वयाने चाललाय. एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांडायला लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे त्याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करतात. व्यक्त नाही केली तर म्हणून आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं. ओके, आता मला जरा संजय राऊतांवर बोलायचं आहे. संजय राऊत हे जे रोज शोध लावतात, देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले. त्या समाधीची पार्श्वभूमी अशी की ती समाधीचं जीर्णोद्धार केल्यानंतर 100 वर्ष पूर्ण होत होतं. 384वी पुण्यतिथी, समाधीच्या पुनरुत्थानाला 100 वर्ष पूर्ण झाली. जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी दर्शन. आता याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेले 3 दिवस बोलतायत, कोणी प्रतिसादच देत नाही हो. संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी, परंतु अशा प्रकारचा प्रसंग ज्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या देशाचे गृहमंत्री आहेत, मला मान्य आहे की इंदिरा गांधी येऊन गेल्या आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले आहेत, अटलजी येऊन गेले आहेत, जयसिंग येऊन गेलेले आहेत, पण देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त संजय राऊतजी अमितभाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला. त्या अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह करा, हे उभं राहा की रे, कारण तुमचे सगळे सिटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं, 5 माजी नगरसेवक आले बीजेपीकडे. मुंबईमध्ये सिटिंग 57 नगरसेवक येवाना एकनाथ शिंदेकडे गेले आउट ऑफ 92. काय राहिलं तुमच्याकडे? त्याच्याकडे बघायचं सोडून अमितभाई काय बोलले, ते समाधी बोलले की कबर बोलले. बोलण्याच्या ओघामध्ये एका बाजूने त्यांना ते समाधीच्या दर्शनाला आले, समाधी शब्द त्यांच्या डोक्यात होता म्हणून लगेच मुसलमानांचा अनुनय सुरू केला, कबरेला समाधी म्हटली. अरे कुठून शोध लावता? मला हे म्हणायला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद.